हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ थोडं वेगळं होणार आहे. वेगळं म्हणजे वेगळं टॉपिक नाही तर वेगळं प्रोडक्ट रिव्ह्यू. तर आज मी माझा टॉपिकची थोडं वेगळं म्हणजे टेक्निकल प्रोडक्टचं रिव्ह्यू देत आहे आणि तो म्हणजे बोट 750 स्पीकरचं रिव्ह्यू. हा माझा टेक्निकल फर्स्ट प्रोडक्ट रिव्ह्यू आहे. थोडं फार कमी जास्त झालं तर थोडं सांभाळून घ्या. तर चला सुरुवात करूया आजच्या बोट स्पीकर रिव्ह्यूला, जो अगदी अफोर्डेबल आणि बजेट फ्रेंडली आहे. म्हणजे तुम्हाला कुठं आपल्यासोबत या स्पीकरला घेऊन जायचं असेल तर तुम्ही इझिली त्याला कॅरी करू शकता. प्लस लाईट वेट आहे. 750 स्पीकर जे RGB लाईटसोबत येत आहे. हे मी फ्लिपकार्टमधून ऑर्डर केलं आहे आणि मला हे 2100ला पडलेलं आहे. तर या स्पीकरसोबत मला टाईप सी केबल वायर अवेलेबल झालेलं आहे आणि FAQ कार्डसुद्धा अवेलेबल झालेलं आहे आणि एक कॅटलॉग कार्ड प्लस एक वॉरंटी कार्ड अवेलेबल झालं आहे. प्लस स्पीकरला दोन्ही साईडला फोम कवरनी पॅक केलं होतं, जेणेकरून डिलिव्हरीवर इम्पॅक्ट पडू नये. या स्पीकरचं टेक्स्चर खूप चांगलं आहे. क्वालिटी इज गुड, लुकिंग वाईज ऑल्सो अँड फील वाईज ऑल्सो गुड. स्पीकरचं टॉपवरचं भागालाच ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे. वॉल्यूम कमी जास्त तुम्हाला करता येईल. वरच्या भागावरनं बटन पण अगदी वरच्या भागाला दिली आहे आणि तुम्ही FM पण ऑन करू शकता इथे. बट यू हॅव टू कनेक्ट विथ युअर मोबाईल फॉर FM. आणि हे आहे चार्जिंग पॉईंट. चार्जिंगबद्दल बोलायला गेलं तर चार्जिंग टाईम याला 2 ते 2.5 तास लागतात चार्ज व्हायला. कारण याचं इनपुट व्होल्टेज हा DC 5V2Aचं आहे. त्यामुळे याला चार्जिंग व्हायला कमीत कमी 3 तास तरी लागतो. त्यानंतर हे आहे पॉवर बटन आणि याच्याने तुम्ही प्लस आणि मायनस यांनी आवाज कमी जास्त करू शकता. हा पॉवर बटन ऑन केल्याच्यानंतर इथं हलकंसं छोटंसं लाईट तुम्हाला दिसलं असेल. हे पॉवर ऑनची लाईट आहे आणि हे आहे RGB लाईट. हे लाईट दिवस असो रात्र असेच चालू असतात. तर तुम्ही याला मॅन्युअली बंद नाही करू शकत. आणि याचं मी साऊंड टेस्ट दाखवणार आहे. मी कॉपीराईट म्युझिक यूज करणार आहे. बघू मला कॉपीराईट येते या सॉन्गवर की नाही, पण ते थोड्या वेळानंतर दाखवणार आहे. मी इथे ब्लॅक कलरचं स्पीकर ऑर्डर केलेलं आहे. तुम्हाला ब्लू, ब्लॅक आणि ग्रीन असं 3 ऑप्शन आहे आणि असं कॅरी करायला हँडल दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही कुठेही आरामात त्याला स्पीकरला कॅरी करू शकता. बॅटरीबद्दल बोलायला गेले तर याची बॅटरी कॅपॅसिटी ही 2200 mAh आहे. फुल साऊंडवर तुम्ही 7-8 तास आरामात चालवू शकता. पण जर तुम्हाला 12 तास पूर्ण फुल चालवायचं असेल तर त्याचं बॅटरी बॅकअप हे 12 तासाचं दिलेलं आहे. पण 12 तास चालत नाही. 60-70च्या साऊंडवर हे कदाचित 10 ते 12 तास चालू शकते. पण कमी आवाजात तुम्ही 7 किंवा 8 तास आरामात या स्पीकरला चालवू शकता. आउटपुट पॉवर हा 12 वोल्टचा आहे. 6 वोल्टला दोन्ही बाजूला आणि IPXY आहे. तर थोडं पाणी स्पीकरवर पडलं तरी त्याचं काही इफेक्ट होणार नाही. तर या स्पीकरचा साईज तुम्ही विचारलं तर मी सांगेल की माझा हा हात आहे, हाताचा जो पंजा आहे तेवढा साईज या स्पीकरचा येत आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा स्पीकर कुठेही आपल्या बॅगमध्ये म्हणा किंवा कुठेही तुम्ही हा स्पीकर कॅरी करू शकता. प्लस तुम्हाला वेकेशनला कुठे जायचं असेल तर तुम्ही आरामात हा स्पीकर कॅरी करू शकता. साऊंडबद्दल बोलायला गेलं तर बेस इज गुड, साऊंड क्लिअरिटी ऑल्सो गुड. पण 100% साऊंडवर थोडा आवाज तितकं चांगला येणार नाही. पण ओव्हरऑल स्पीकरचा आवाज चांगला आहे आणि याचं तुम्हाला मी आता साऊंड टेस्ट देणार आहे. मी फ्री कॉपीराईट म्युझिक प्ले करणार आहे. तर बघा तुम्ही कसं साऊंड येते. तर मी या स्पीकरला अगदी जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला कळेल की याचा टेक्स्चर, कलर आणि कसं फील तर नाही तुम्ही घेऊ शकणार, पण तरी तुम्ही याला एक प्रकारची आयडिया येऊन जाईल की हा स्पीकर कसं आहे. तुम्हाला परचेस केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, त्याकरता मी तुम्हाला अगदी जवळून दाखवत आहे.
पर्सनली मला हा स्पीकर आवडलेला आहे. तुम्हाला हा बोट 750 स्पीकरचा मराठी रिव्ह्यू कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून मला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.